वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग इन बिल्ड जेनेटिक्स. सकाळ सुरुवात झाली ओट्स खाऊन. कामाला जायचं होतं तर सकाळ सकाळी आईने मस्त बनवले गरम गरम भाकरी आणि भुर्जी. ते खाऊन निघालो मी कामाला आणि या भर पावसात निघालो मी कामाला जाऊन येईपर्यंत संध्याकाळी वाजलेले 8. तसंच आलो मी जिममध्ये थोडा पंप चेक केला हर्षद. तर थोडं बरं वाटलं बघून. तसं जिममध्ये आलं खूपच बरं वाटतं. तसं शोल्डरचा वर्कआउट खूप चांगला झाला आहे. आता वर्कआउटची सुरुवात आपण करूया शोल्डर रोटेशनने. पहिले शोल्डर थोडे स्ट्रेच करून घेऊयात. आणि आता जिम बघा खूप खाली आहे, कारण की या टायमिंगला आता सध्या जिम खाली असते असं वाटतंय, बट हळूहळू ती भरते. नंतर चालू करूया डंबल प्रेसने. थोडं हेवी होतं म्हणून मित्राचा सपोर्ट घेतला, कारण की ऑलरेडी 3 सेट मारलेले होते मी. तर त्याच्यानंतर अजून एक 4th सेट घेतला. पण मला विचार करत होतो की मी अजून एक 5वा सेट पण ट्राय करू, हेवी सेट. बिकॉज तो डंबल प्रेस स्टार्टिंगला इम्पॉर्टंट खूप आहे, कारण की याच्याने सुरुवात करावी माझं तरी म्हणणं आहे. मग आपण मारले 25च्या डंबलने 12 रेप्स. थोडे हेवी होते बट फेल्युअरपर्यंत गेलो. 30 kgचा डंबल घेतला. अप करायला थोडं प्रॉब्लेम, कारण की तो पहिल्यापासूनच होता, कारण की पूर्ण स्ट्रेंथ गेले. 4 सेट मारलेत आणि 5व्या सेटमध्ये 30 kgचा डंबल घेतला. कारण या मुमेंटला माझी थोडी फाटून 4 झालेली. मुलं डंबल उचलू शकेन की नाही, मारू शकेन की नाही, बट कंट्रोल एवढा होता की कसं तरी मी ते 4 ते 5 रेप्स मारले. खूप बरं वाटलं आणि थोडा कॉन्फिडन्स हाय झाला माझा. मारता मारता हालत खराब झाली, पण 30 मारले बाई एकदाचे. लय मजा आली. जिममधले मित्र म्हणजे एक नंबर मित्र. त्यांना सांगितलं व्हिडिओ काढ, तर लगेच मोबाईल घेऊन लगेच तयार. बघताय तुम्ही, आपण नंतर घेतले लॅटरल रेजेस मारताना तुम्ही जेवढा डंबल टाईट ठेवून रेस कराल हात वरती, तेवढा तुमचं शोल्डरमध्ये माइंड कनेक्शन खूप बेटर होईल. आणि जेवढी चांगली तुम्ही ग्रीप टाईट करू शकाल, तेवढं चांगल्या ग्रीप टाईट करून हात वरती घ्या, म्हणजे खूप चांगलं मसल माइंड कनेक्शन बनेल तुमचं. लॅटरल रेजेसचे 3 सेट खूप झाले. फक्त त्याच्यात तुम्ही फेल्युअरपर्यंत जा. आणि मी तर बोलतो की तुम्ही जास्त कनेक्शन डंबल प्रेसेसमध्ये बनवा, कारण की त्याच्यात तुमचा शोल्डर खूप चांगला ग्रो होईल. म्हणजे असं एकदम शोल्डरमध्ये एकदम वेगळंच फील येतो. पुढे एक माणूस येतो तर खूप खतरनाक. आता या लास्ट सेटमध्ये जाऊया आपण पूर्ण फेल्युअरपर्यंत. तुम्ही चेहरा बघताय, तो चेहरा कसा झाला आहे, कारण की सोरनेस दुखणं एवढं होतं आहे काही सांगू शकत नाही. पण शेवटी बॉडी तर बनवायचीच आहे, आणि कामावरनं येऊन जी बॉडी बनवतात त्यांची बॉडी तर खूपच चांगली बनते. मग लास्ट सेट मारून थोडा रेस्ट केला आणि गेलो आपल्या नेक्स्ट व्हेरिएशनमध्ये, फ्रंट रेजेसमध्ये. त्याच्यात आपण रोपने फ्रंट रेजेस मारतो आहे, थोडं वेट कमी घेऊन, थोडं बेंड होऊन. कारण की तुम्ही जेवढं वरती अप कराल तेवढं तो जास्त फील होईल, तुम्हाला कनेक्शन चांगला फील होईल. आणि हे चेस्टमध्ये पण एंगेज होतं. बट तुम्ही सेपरेटमध्ये जर शोल्डरच्या दिवशी पण मारत असाल तर खूप बेटर आहे, कारण की तुमचा शोल्डर जेवढा चांगला ग्रो होईल तेवढी तुमची बॉडी वाईड आणि खूप खतरनाक दिसेल. आणि याचे आपण मारले 3 सेट. पूर्ण फेल्युअरपर्यंत मारायचे 3 सेट. त्याच्यानंतर आपण घेणार श्रक्स. डंबल आपण रॉडवरतीच मारतो. तुम्ही जेवढं स्ट्रॅप्सचा यूज कराल याच्यात तेवढं बेटर आहे. थोडं स्ट्रॅप्स बांधले, थोडं हेवी होतं. पट्टा तुम्हाला लावायची गरज असेल तर तुम्ही पट्टा पण लावू शकता, पट्टा लावून मारू शकता. ह्याच्यात थोडीशी वाईड ग्रीप घेतो आपण. शोल्डरच्या लेवून थोडंसं बाहेर घ्यायचं, अप करायचं आणि फक्त खांदे खेचायचे वरती मस्तपैकी. सोडण्यावर फोकस करा. तुम्ही याचे 3 सेट मारू शकता. याच्यानंतर भाई बघा, बॉडी बनवायची असेल तर भावाला सपोर्ट करा. आणि जर चांगला डाईट हवा असेल तर भावाला विचारा तुम्ही, तो सांगेल, नक्की सांगेल. काय बच्चो रिस्क कमिंग या बप्पू आणि 800 रुपयाचे हेडफोन जर असतील हे घेवत नका. घरी जाऊन काय तो डाएट जेवढं क्लीन काय खाऊ शकतो तेवढं खाणार. आणि स्ट्रेचिंग तर केलेली आहे, म्हणून विचार करतो उद्या सोरनेस थोडा कमी होईल. बघूयात ते काय होईल काय नाही. घरी जाऊन डाएट बोललं तर
5 अंडी, इंटरबेट डाळ भात आपलं घरचं सगळ्यात मेन इम्पॉर्टंट. घरचे जेवण खूप इम्पॉर्टंट. सकाळी निघालो आहे मी 8 वाजता. आता मी घरी येतो आहे. काही क्लास करा, कामावर जा, कामावरनं सुटा, जिमला या आणि घरी येऊन डाएट करेपर्यंत झोपा 12 वाजेपर्यंत, 12-12:30 वाजेपर्यंत. खूप बेकार, म्हणजे एवढं लो वाटतं ना, पण तरी पण माणसं कामाला जाऊन जिमला जातात. हे खूप मोठी गोष्ट आहे. सल्यूट भाई, सल्यूट. 2 ते 3 वर्षापासून सीन तेच करतो आहे मी. कन्सिस्टन्सी ठेवली फक्त, बाकी रिझल्ट्स तुम्हाला माहितीच आहे. सो लाईक, फॉलो अँड सबस्क्राईब. पहिला ब्लॉग आहे आपला, सपोर्ट करा थोडं. जिमवरून आल्यावर चेहरा खूपच ग्लो करतो. मग आपण 1 लिटर पाणी पिलं, आरामात बसून पाणी पिलं, तसं खूप मनाला बरं वाटलं. काय मस्त फडफडीत भातासोबत डाळ खायची मजाच वेगळी असते. तसंच आपला प्रोटीन इंटेक कंप्लीट करून आपण उद्याच्या दिवसाची परत सुरुवात करू. आणि थँक्यू पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी.